नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कोकणातील अस्सल सुगंध घराघरात बनणारं एक मस्त पोटभरू पण अगदी हलकं कोकणी स्टाईल वाटणाचं वरण. आता आपण हे वरण अशा पद्धतीने बनवणार आहोत की ज्याची चव तुम्ही एकदा चाखली की पुन्हा पुन्हा आठवण राहणारच. सुरुवात करूया. इथे कुकर घेतला आहे. सर्वात आधी आपण इथे 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेली तूर डाळ घेतली आहे. आता इथे 1 वाटी तूर डाळसाठी इथे 2 किंवा 2.5 वाटी आपण पाणी घ्यायचं. पाणी घातल्यावरती डाळ एकदा हलक्या हाताने ढवळून घ्यायची. आता आपण यामध्ये 1 टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून घालणार आहोत. आता यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या चिरून घालणार आहोत. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं, यामुळे सुगंध अजून खुलतो. आता यामध्ये अर्धा चमचा थोडीशी हळद घालायची. आता हे छान ढवळून घ्यायचं. आता कुकरचं झाकण लावून डाळ शिजण्यासाठी आपण गॅसवरती ठेवून देऊया. आता डाळीचा कुकर होईपर्यंत आपण इथे वाटणाची तयारी करूया. इथे आपण 1 वाटी ओल्या नारळाचं खोबरं घेतलं आहे. आता आपण यामध्ये थोडीशी ताजी हिरवी कोथिंबीर घालायची आणि मिरचीचे 2 तुकडे घालायचे. 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घालायच्या. थोडंसं जिरं घालायचं. आता यामध्ये पाणी घालून याची छान बारीक स्मूथ पेस्ट करायची. आता इथे आपलं छान वरणासाठीचं वाटण तयार झालेलं आहे. कुकर थंड झालेला आहे. आता आपण ओपन करून बघूया. 2 ते 3 शिट्यांमध्ये ही डाळ चांगली शिजून येते. आता आपण या डाळीला फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी इथे आपण एका पातेल्यामध्ये तेल घेतलंय. तेल गरम झालं की इथे 1 चमचा आपण मोहरी घालणार आहोत. मोहरी छान तडतडली की इथे आपण 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची. इथे लगेच झाकण मारायचं, म्हणजे फोडणीचा सुगंध आतल्यात टिकून राहतो. आता यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा. इथे मी 10 ते 12 पाकळ्या घेतल्या आहेत लसणाच्या. आता थोडंसं हिंग घालायचं आणि डाळ उकडताना आपण थोडीशी हळद घातली आहे, त्यामुळे आता इथे आपण किंचित हळद घालायची आहे. आता हे छान हलवून द्यायचं. आता लगेच आपण शिजवलेली डाळ घालून घ्यायची. हळद जास्त करपवून द्यायची नाही, नाहीतर वरण काळं पडतं. इथे आपली डाळ घालून झालेली आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. आवडीनुसार जितकं वरण घट्ट किंवा पातळ हवंय तसं ठेवू शकता. इथे मी थोडं पातळ ठेवते, कारण यामध्ये आपण वाटण घालणार आहोत. इथे आपली फोडणी तयार झालेली आहे. आता याला आपण छान उकळी येऊन द्यायची. वरणाला आता छान उकळी येत आहे. आता आपण हे छान एकसारखं हलवून घ्यायचं. आता यामध्ये आपण वाटून घेतलेलं वरणाचं वाटण घालायचं. तर हे छान हलवून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. छान आता आपण हे हलवून घ्यायचं. आता याला छान उकळी येऊन द्यायची. थोडीशी बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर घालायची. आवडीनुसार आपण यामध्ये ओलं खोबरं सुद्धा घालू शकतो. छान कोकणी पद्धतीचं पारंपरिक वाटणाचं वरण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून हे 5 मिनिट झाकण ठेवून द्यायचं.
आता आपलं वाटणाचं वरण तयार आहे. छान चमकदार दिसतं हे वरण. हे वरण आपण गरम भातासोबत खिचडीसोबत सर्व करायचं. खाताना थोडंसं तूप घालायचं तर वरणाची चव अजून खुलते आणि रंगही सुंदर दिसतो. घरच्या पारंपरिक चवीसारखं खमंग आणि पोषणयुक्त वरण आपलं रेडी झालेलं आहे. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसाठी. तोपर्यंत धन्यवाद.